हॅलो. अन्न खरेदी करणं किती सोपं आहे ना. पैसे घ्यायचे, डीमार्टमध्ये जायचं, पैसे द्यायचे, डीमार्टमधून स्वच्छ केलेलं धान्य घेऊन यायचं. परंतु तुम्हाला माहिती आहे का की ह्या बळीराजा म्हणजे जो शेतकरी आहे तो एक एक धान्य पिकवण्यासाठी एवढी मशागत करतो. एक एक धान्य लहान मुलासारखं किंवा ते अंकुरित होतं, अंकुरित झाल्यानंतर ते वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. त्यामध्ये या ऋतूंचा होणारा त्रास, ऋतुचक्रानुसार होणारा शेतीवर आघात आणि त्यानंतर पडणारा रोग, त्याची जोपासना आणि त्यानंतर जेव्हा ते धान्य चांगलं उगवतं, पशु पक्षी, रानडुक्कर किंवा चिमणी पाखरे ते खातात ते वेगळं. आणि यानंतर आणि पशु पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर जे काही शिल्लक राहतं त्यानंतर ते धान्य वाळवणं, चोळवणं त्यामध्ये काही वेस्ट जातं किंवा थोडंसं वाया जातं. आणि त्यानंतर मिळणारा भाव जो की सॅटिस्फाईड नसतो. एकंदर सांगायचं म्हटलं की आपण स्वयंपाक बनवतो आणि वाया घालवतो, क्षणही लागत नाही. परंतु एखादं धान्य पेरायला, मशागत करायला, उगवायला त्यामध्ये एवढं शिळं राहिलं, तुम्ही खाऊ शकत नसाल तर कुठल्या तरी पशु पक्ष्याच्या मुखात जावं, ते अन्न सार्थकी लागावं. कारण बळीराजानं त्या एक एक धान्य मिळवण्यासाठी खूप शिद्दत केलेली असते, खूप प्रयत्न केलेले असतात. मेसेज आवडला तर लाईक करा, शेअर करा, अन्नाचा आदर करा आणि जे काय आपल्या ताटात, आपल्या नशिबात आहे ते वाया घालवू नका. धन्यवाद.